सर्वप्रथम उपस्थितांना मी पर्यावरण दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या आपल्या फॉरेस्टच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय काकडे साहेब, आदरणीय आंबेकरजी, आदरणीय काळेसाहेब, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि आपल्या पशुधन अधिकारी नयना सिंगार, उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी वर्ग, प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी, 5 दिवसानंतर पहिल्या वेळेस मी घराच्या बाहेर आलो. एवढ्यासाठी सांगावं लागतं की काही लोकांना माहीत नसतं, मग टीका होतात, केळी पाहायला गेले नाही, हे करायला गेले नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस ओपनली सांगावं लागतं, नाही तर सांगण्याची आवश्यकता नसते. तब्येत ठीक नसली, तब्येतच ठीक नसते. 5 दिवस झाले मसल स्प्रेमुळे पहिले 3 दिवस तर हालता येत नव्हतं जागच्या जागेवर. कालपासूनच थोडं व्यवस्थित झालं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की आजपासून थोडं फिरायला सुरुवात करू शकता. आणि त्यामुळे गैरसमज होतो. बऱ्याचशा नॅचरल कॅलॅमिटीज होतात आणि लोक मग टीका करतात, साहेब कुठं आहे. साहेब जरा स्ट्रेनमुळे बेडवर होते, एवढंच माहिती असावी, तेवढ्यासाठी साधन, बाकी त्याच्यामागचा उद्देश काहीच नाही. परंतु आज आपल्या नूतन इमारतीचं, बहुप्रतीक्षित नूतन इमारतीचं आज उद्घाटन झालं. अतिशय आनंद आहे. छान. ह्या प्रिमायसेस जेव्हा मी एंट्री घेतली तेव्हाच दृष्टिक्षेपातून चांगला प्रिमायसेस दिसतो आहे. एक चांगली बिल्डिंग दिसत आहे. ते दोन्ही कॉन्ट्रॅक्टर, त्यांचं मी काम पाहिलेलं आहे. मध्ये 1-2 येऊन गेलो काम चालू असताना. अतिशय चांगलं काम त्या दोघांनी केलेलं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो आज. आणि प्रिमायसेस पाहिल्यानंतर एक प्रिमायसेसमध्ये गेल्यानंतर कोणत्या ऑफिसच्या प्रसन्नता वाटली पाहिजे. आणि प्रसन्नता वाटली तर थोडं कामामध्ये गती येते, थोडंसं चांगलं वाटतं, उत्साह येतो. आणि म्हणून ह्या फॅसिलिटीज म्हटल्यापेक्षा जनतेसाठी आणि अधिकारी कर्मचारी आवश्यक असतं. मला आठवतं या बिल्डिंगचा यांना काहीच इतिहास माहीत नाही तुम्हाला, या प्रिमायसेसचा. माझं लहानपण बरंचसं याच एरियात गेलेलं आहे, या फॉरेस्टच्या याच्यामध्ये. ते कसं तर घनोकार इथं राहायचे. जे जुने असतील त्यांना माहिती आहे की घनोकार आमचे आत्याजी इथं राहायचे. ते हे बिल्डिंगच्या मागे जे हे होते ना घरं वगैरे, पडके घरं, तिथं राहायचे. नारळाचं झाड वगैरे. त्यामुळे लहानपणी आमचं बरंचसं इकडे येणं जाणं राहायचं. तेव्हापासून मी पाहतो तेव्हापासून हा प्रिमायसेस तसाच आहे. थोडाफार रिनोव्हेशन, थोडंफार इकडे तिकडे करत इथपर्यंत गेलं. दुर्लक्षित राहिलं, माझ्याही दृष्टिकोनातून दुर्लक्षित राहिलं, माझ्याकडूनही दुर्लक्षित राहिलं. कारण की तुमच्याकडून एवढा फोर्स झाला नाही. फॉरेस्ट म्हणजे जंगल म्हणजे मग जंगलमध्ये कुठेही फिरता येते, मग त्याला ऑफिस थोडी पाहिजे, असा एक समज तुमचा असेल किंवा माझा असेल. त्यामुळे ते राहून गेलं. परंतु नंतर काळेसाहेब आल्यानंतर त्याला आपण पटापट हे सगळ्या मंजुरात घेतल्या आणि आज एक चांगली वास्तू होती इथे. आज आपल्या मतदारसंघामध्ये असं एकही ऑफिस नाही, फक्त कृषीचं आहे. त्याचे आता प्रस्ताव रेडी आहे, तो या बजेटमध्ये आपल्याला होईल. त्यानंतर आपल्या मतदारसंघात एकही ऑफिस आता राहिलेलं नाही आहे. आता कर्मचाऱ्यांच्यात आपली जी आहे कोणती बिल्डिंग आपण मंजूर केली होती, तर मला वाटतं कन्स्ट्रक्शन होतं का कॉमन फुल क्वार्टर. म्हणजे आता आपण त्या कॉमन फुल क्वार्टरचंही आता बिल्डिंग आपली रेडी होते आहे. त्यामध्ये फक्त असं आहे की महसूलचं वगैरे काही नाही आहे. कोणत्याही डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्यात आपल्याला फ्लॅट देता येतो. आणि 24 फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये. बरेचसे आपल्या सगळ्यांची त्याच्यामध्ये व्यवस्था होऊ शकतं. त्यामुळे आता हे इथंच आहे समजा चालू आहे बांधकाम. त्यामुळे आता कर्मचारी अधिकाऱ्यांची हे व्यवस्था आपण चांगल्या प्रकारे आपल्या इथं झाली. आपल्या सगळ्यांच्या सहयोगानं आणि सगळ्यांच्या अपेक्षा असताना आपल्या जळगाव शहरात या वर्षीपासून केंद्रीय विद्यालयसुद्धा आपलं चालू होते आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये, जेणेकरून चांगलं दर्जेदार आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं विद्यालय केंद्रीय हे फार कमी असतं. विदर्भात हे दुसरं होऊन झालं केंद्रीय विद्यालय. आणि आयुर्वेदिक कॉलेज तर आपलं होतेच आहे, तेही यावर्षी आपलं चालू होते आहे. आपल्या सगळ्यांचा असा पण महत्त्वाचा विषय आहे की फॉरेस्ट आज आणि पर्यावरण दिन. तर पर्यावरण दिन आणि जंगलाचं महत्त्व हे दोघे निगडीत आहेत, एक दुसऱ्यावर अवलंबून आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होताना, पर्यावरणाचं टेम्परेचर वाढताना, उष्णतामान वाढताना, ग्लोबल वॉर्मिंग होताना, सगळ्या गोष्टी आपण पाहतो.
वाचतो, अनुभव. मग काही कारण कोणी काही देते की खूप सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं म्हणून असं झालं, कोणी काही कारण देते, कोणी काही कारण देते. पण जगामध्ये आपल्या भारतातच फक्त उष्णता किंवा टेम्परेचर वाढलं असं पुढे जगामध्ये वाढलेलं आहे. मग आपल्याकडे आपण रस्ता बांधतो म्हणून पर्यावरण खराब झालं असं म्हणणे योग्य नाही. कारण जगामध्ये युद्ध एवढे चालले की एक रस्ता घाला, किती बॉम्ब फुटत आहेत, मिसाईल फुटत आहेत, टेम्परेचर वाढणारच आहे. प्रत्येक 4-5 वर्ष झाली जगामध्ये युद्ध चालू आहे कंटिन्युअस, युक्रेन पासून. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणारच आहे, होतेच आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला जेवढे शक्य आहे, पर्यावरण आपण कसं वाचवू शकतो, वैयक्तिक मी, वैयक्तिक तुम्ही, वैयक्तिक डिपार्टमेंट, आपण या पर्यावरण कसं आपण वाचवू शकतो, कसं चांगलं ठेवू, आपला प्रयत्न राहणार. जगाच्या याच्यावर गेले तुम्ही तर मग काय रोडच बनवायचे नाही का, हा विषय ते मग ते. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त पर्यावरणाच्या सवलती गोष्टी आपण कशा करू शकतो आयुष्यामध्ये, प्रत्येक स्वतः. तरी आपण या पर्यावरणाला खूप मोठा हातभार लावला आपल्या परीने. पण तसं आपलं समजायला पाहिजे की आपण एक झाड जगवलं खूप मोठं काम केलं. तुम्ही काही पुरे जगाला वाचू नाही शकणार, पण एक झाडाचंही महत्व हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आता मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीचे आजपासून पर्यावरण दिनाचं योजना चालू झाली, झाडे लावायची. प्रत्येक गावामध्ये आपण झाडं लावतोय, म्हणून डिपार्टमेंटचंही कर्तव्य आहे. अरे आंबेडकर साहेब आहेत, काही झाडं लागले द्यायला मला. आमचे 5,000 झाडं लावायचं टार्गेट आहे गावाही परत, आणि ते जगवण्याचं टार्गेट आहे. प्रत्येक कार्यकर्ता एक झाड लागलं ते जगवेल असं आमचं एक टार्गेट आहे. त्यामध्ये तुमच्याही डिपार्टमेंटचा सहभाग, बाकीचाही सहभाग जर वाढवला तर जून-जुलैमध्ये आपण झाडांचं जे ठीक आहे किती जगतात तिथे, पण काही गोष्टी या शासनाच्या केल्यावर तर जगत नाही. हेही मला अनुभव आहे की वैयक्तिक जर कोणाला जबाबदारी दिली, एक झाड लावून एक जगव, तर ते जगू शकतो. त्यांनी सामाजिक वनीकरण पाहिलेलं आहे, जगात सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे वैयक्तिक याच्यावर पर्सनल आपल्याला त्याच्यावर हे देऊन झाडं जास्तीत जास्त लावण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आणि म्हणून सगळ्यांनी त्यात सहभागी द्यावं. आजही आपण वृक्षारोपणाला पर्यावरण दिनाची सुरुवात करतोय, आणि जेवढं शक्य आहे तेवढा आपला सहभाग हा पर्यावरण वाचवणं खूप आहे. म्हणजे आता आपण जो प्लास्टिकचा उपयोग करून बऱ्याच गोष्टी आहेत, प्लास्टिकचा उपयोग करू नये म्हणतो आपण आणि करतोच. तरी माझ्या नजरेत जे आलं की मागच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये प्लास्टिकचा वापर जो आहे तो आता कमी होताना दिसतो. पण अजून खूप कमी झाला असंही नाही, पण कमी होताना दिसतं. काही लोकांची मानसिकता बदलते आहे, आणि मानसिकता तेव्हाच बदलली की स्वतःपासून सुरुवात होईल. पाणी वाचवायचं आहे, पाणी वाचवायचं. आपल्याकडे तर नालीनं पाणी जातं नळ आल्यानंतर. म्हणजे नळ येतात, त्या नळाला तुटीच लावलेली नसते, मस्त नालीने झालं पाणी आलं का बढिया, बिलकुल असं वाटतं काय करायचं. किती वेळेस काय ग्रामपंचायतीने लोकांना समजून सांगायचे, किती वेळेस इन्स्ट्रक्शन द्यायच्या. एकीकडे म्हणतात की आमच्याकडे कमी पाणी येते, दुसरीकडे नालीमध्ये वाहत राहते पाणी. याचंही कुठंतरी आपण स्वतः, ठीक आहे हे म्हणणार नाही ग्रामपंचायतनं काय करा, नगर परिषदनं काय यांना करा, स्वतः तुम्ही करू शकता. माझ्या नळाचं पाणी जात असेल तर मी त्याला तोटी लावेल, मी पाणी वाया जाणार राहू देणार नाही. हे माझ्या स्वतः एकट्यासाठी तर करू शकता का, तेही करायचं नाही. आणि मग दुसरा दोष द्यायचे, बघा कोणाचं लक्ष नाही, पाणी वाया चाललं. पण तुझं तर वाचव, तू एकटाचा प्रयत्न कर. कारण सांगून मी थकलो, पण त्याला कारवाई किती जाणार होती. आपण किती गावाचं पाणी बंद केलं, तिकडूनही आपल्यावर दोषामध्ये गावाचं पाणी, आता आम्ही काय मराव काय करावं, जीव करा. एवढं पाणी गमावतं का, पाणी काही मजाकची गोष्ट आहे का. लोकांना एक थेंबा पाण्यासाठी, एक हांड्या पाण्यासाठी महाराष्ट्रावर कधी बऱ्याच सगळ्यांना फिरावं लागतं, आणि इथं पाणी मिळतं तर त्याची किंमत नाही. आणि मग पर्यावरणाचं शेवटी पाणी कधी ना कधी तुम्हाला या गोष्टी विचार करावाच लागणार आहे की पाणी कसं वाचवता येईल, पाणी मुरवता कसं येईल, जलसंधारण कामातून पाणीचा साठा कसा उपलब्ध करता येईल. हळूहळू पाणी जर कमी होत गेलं, झाडं समजा कमी होत गेले, ते 45 आहे 50 डिग्रीवर जाईल, कसे जगणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना विचार करण्याचा, पर्यावरण चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पाणी ही स्वतःची मानसिकता बनवायला लागते. मी मोठ्यापणाने सांगा, पण माझा हात धुताना जर नळ चालू केला आणि
आपलं लावलं समजा हाताला डेटॉल वगैरे, तर मी पहिले बंद करतो, मग लावल्यानंतर पुन्हा चालू करतो. काही ना काही तुम्ही मानसिकता बदललेली आहे, काही ना काही. आणि छोटी गोष्ट आहे, आपल्याला असं वाटतं की काय चालू राहिला नळ, मस्त धूत राहिलो आपण, हात हे करत राहिलो, पुन्हा हात नळाखाली लावलं, 1-2 लोटा पाणी गेलं. मानसिकता बनवणं, ती मानसिकताच झाली पाहिजे आपली, की जिथं असं वाटेल तिथं बंद करूनच मग आपलं बाकीचं नंतर पुन्हा चालू करता आला पाहिजे. ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पर्यावरण वाचवण्यासाठी. पण आपण मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, सरकार काय करते, हे काय करते, हे काय होऊन राहिलं, हे असं होऊन नाही राहिलं, हे केलं म्हणून एवढं डिग्री टेम्परेचर वाढलं. दुसऱ्यावर दोषारोप करत असताना आपण काय करतो याचे चिंतन, पर्यावरण वाचवणं हे काही सरकारचं काम नाही आहे. तुम्ही सरकारने कितीही हे करत बसलं तरी पर्यावरण वाचेल किंवा याला पूरक आपणच असू शकतो. जंगलामध्ये राहणारे आमचे बांधव आहेत, भगिनी आहेत, सगळ्या आहेत, त्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की आमच्या वन परिक्षेत्रामध्ये लाकडाची अवैध कटाई कुठं होणार नाही, याची दक्षता कोण घेईल. आणि माझं तर आज पर्यावरण दिनानिमित्त सगळ्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे, नोबडी कोणाला एक्सक्यूज करायचं नाही, कोणाला एक्सक्यूज करायचं. अवैध जिथं कटाई होईल तो अंदर गेलाच पाहिजे. मी जमीर शेख साहेबांनी सांगितलेलं, नवीन DFOला आपले, इज अ व्हेरी गुड पर्सन, चांगला अधिकारी आहे, व्हिजनरी आहे. तर एकच टार्गेट दिलेलं आहे, वन संवर्धन आणि वन संरक्षण. संरक्षण पहिले की कुठंही झाड अवैध तोडता कामा नये, की आपण पुढच्या पिढीला तसंच ठेवणार आहे. आता आपलं आयुष्य काढून आपण पुढे चाललं जाणार, ठीक आहे, काय बिघडते आपण चल रहा आहे. पुढच्या पिढीकडे आपण विचार करावा लागेल, ठीक आहे, ज्या चुकी झाल्या ते आपण होऊ शकतात माणसाचं, पण आता सुधारता येईल ना पुढच्या भविष्यासाठी. म्हणून आता स्ट्रिक्टली लक्ष द्यायचं की आपल्या मतदारसंघामध्ये कुठेही अवैध कटाई होता कामा नये. म्हणजे याच्या पुढे आता असे, पण ते करत असताना लोकांनाही त्रास होऊ नये याचं बी फॉरेस्ट नजर आणायचं. तर मग असं सांगितलं भाऊ मग चलो, असं नाही करायचं. दोन्हीकडून व्यवस्थित हे ठेवूनच केलं पाहिजे आपण. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपलं क्षेत्र, आता आपण त्या क्षेत्रामध्ये ठीक आहे, डेव्हलपमेंट करत असताना काही वृक्ष हे आपल्याला मध्ये किंवा त्याची कटाई होतेच, पण ते करता कमीत कमी कटाई कशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण वृक्ष समजा 100 गेले तर आपण 1000 कसे लावू किंवा 1000 प्लांटेशन कसं होईल याचाही विचार डिपार्टमेंट आणि ते काम करण्याने केला पाहिजे. आणि मग आपला बरामपूर रस्ते चालू होते, आता त्याच्यात किती वृक्ष आपल्या बरामपूरच्या याच्यामध्ये जातील, त्याच्यात कमी जातील, कारण तो पहाडच हे करायचा आहे. तरी पण जेवढे जातील त्याचा आपण कुठं आपण त्याचं प्लांटेशन करू शकतो, जेवढे गेले त्याच्या 5 पट 10 पट आपण कसे लावू शकतो याचा विचार निश्चितपणे सगळ्यांना मिळून आंबेडकर साहेबांनी केला पाहिजे. पण झाडं लावत असताना फ्युचर प्लॅनिंग सुद्धा डोक्यात असलं पाहिजे. तर आमच्या मॅडमनं फ्युचर प्लॅनिंग हुकून टाकलेलं आमच्या मतदारसंघामध्ये. तुम्ही आजचा विचार न करू, कोणतेही प्लॅन करताना किंवा कोणतेही काम करताना तुम्ही भविष्यातला 10, 20, 50 वर्षात पुढे काय त्याचं होणार आहे, काय भविष्यामध्ये याच्यामधून अडचण येणार आहे, किंवा आता काय केलं तर आपल्या भविष्यात अडचण येणार नाही, याचाही विचार हा डिपार्टमेंटने त्या विभागाने केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो आपण, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि पर्यावरण त्याचा प्लॅन हा पुढचा आपलं व्हिजन ठेवून, प्लॅनिंग ठेवून पुढे काय होऊ शकतं याचा प्लॅन ठेवूनच केला पाहिजे. आता आपण पर्यटनाचं जलपर्यटनाने ते करतोय आपण राजूराजो. आता तिथं जमीर शेख साहेबांना आम्ही बसलो होतो, ते एक नवीन प्रोजेक्ट आपण अजून पुन्हा तिथे घेतो, एक मोठं पर्यटन स्थळ तिथे सुविधा. आताच आपलं 15 कोटीपर्यंत आपलं कामाचं आता टेंडर निघतात, अजूनही आपण वाढवत आहे की हे चांगलं ठिकाण. ठीक आहे, लोकांना या जंगलाचा याचा आनंद पण घेता यावा. म्हणजे असं नाही करता येत की जंगल ह्या कधी कधी काय होतं अधिकाऱ्यांचं की ते जंगल आहे, त्या गोष्टी आहेत, त्याचाही स्वाद आणि आनंद जर लोकांनी घेतलाच नाही तर जंगलाचा अर्थ काय राहणार. आता त्यांनी आमचं दोघांचं डिस्कशन झालं, 2-3 प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघात सेंट्रल किंवा स्टेटकडून तेही पाठपुरावा करतील. आणि म्हणून अशा पद्धती आपल्याला शेवटी आमच्या नैना सिंग मॅडम, तुम्ही केव्हा इथे जॉईन झाले? लास्ट मंथ.
कारण आता याच्यावरच्या पशुधन अधिकारी इथं असल्यामुळे आपल्या याच्यामध्ये आता तुम्हाला माहीत असेल पशुधनची आपली आता योजना निघते आयुक्त स्तरावरून आणि दुधाचं उत्पादन वाढवावं यासाठी गाई म्हशी ज्या आहेत याची एक ऑनलाईन योजना आपण लाभार्थी निवडून आणि मोठ्या प्रमाणात जवळपास 4,200 कोटीचा आपला तो प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये आपण दुधादुधानं शेतकऱ्यांना गटांना FPOला त्या प्रकारे आपण गाई म्हशीचं वाटप करणार आहे. त्यानंतर गाईची निगा त्यांचं आरोग्य आणि त्यांचं बरंचसं काय होतं की गाई किंवा गोरा झाला तर गोरा जास्त झाला तर मग ते गाईचं हे राहत नाही म्हणून जास्तीत जास्त वासरू कसं निर्माण गाई कशी हे त्याच्या सगळ्या योजना बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यात काही जास्त सांगत नाही की पूर्ण युनिट आपण इथं आणतो आणि योगायोगानं आपले किरण पाटील साहेबाला देत आहेत आपले कलेक्टर ते दादा कमिशनर आहेत पशुधनचे. त्यामुळे हा मतदारसंघ आपण कॉन्सन्ट्रेट करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांना गाईचं आणि याचं सगळ्या गोष्टीचं पत्रकारांना नाही देऊ कारण सगळ्यांसाठी आहे. तो असा पाहून झाला म्हणून नाही काही हरकत नाही ना. मजाकची गोष्ट थोडी नाही. 5 लाखाची योजना 5 लाखाची किंवा 2.5 लाख रुपये अनुदान आहे. 2.5 लाख रुपये जमा करायला 2.5 लाखाचं अनुदान मिळतं छानपैकी. आपलं एक त्याच्यात शेडपासून आपण करतोय सगळे शेड वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यातच देतो आपण गाई म्हशी शेड अँड ऑल दॅट थिंग. आदिवासींसाठी जास्त अनुदान आहे पण ते त्यामुळे याचं थोडं करून आपण जरा 1-2 मीटिंग घेऊन किरण पाटील साहेबांनी बोलवले या मतदारसंघात आपले दोन्ही तालुके एकच तालुका तुमच्याकडे दामोद आणि इथं कुठं अच्छा सगळ्यांची एक मीटिंग घेऊ कारण आपला तो मोठा कार्यक्रम आणि एखाद्या वर्षाच्या आतमध्ये इथं नेचर डेअरीचा मोठा प्लांट आणि कॅटल फीडचा हाही आपण याच मतदारसंघामध्ये करतोय. म्हणून आपला फोकस पहिले आता गाई म्हशी वाटपवर आहे त्याचबरोबर प्लांटवर आहे आणि म्हणून या सगळ्या हिच्या विषयामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शेवटी गाईचं संवर्धन हे पर्यावरणपूरकच आहे. गाय ही सगळ्यात जास्त पर्यावरणपूरक आहे कारण गाईच्या मूत्र असेल त्यामुळे कधी ना कधी या गोष्टीचा विचार करून गाय हे सगळ्यात चांगली आपल्या पर्यावरणपूरक असं आहे आणि म्हणून त्या जास्तीत जास्त वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे. मला वाटते की 5 दिवसानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर असं वाटलं की आपण काही बोललोच नाही 5 दिवस घरात झोपलेलोच होतो म्हणून थोडं जास्त बोलायचा प्रयत्न होऊन राहिला. त्यामुळे थांबतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.